काय नेमकं? मी यापुढे विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. मी विधान परिषदेचा सदस्य आहे आणि त्यामुळे हे सदस्यत्व असताना दुसरी निवडणूक आमदारकीची लढवणं योग्य होणार नाही आणि म्हणून मी निर्णय घेतला आहे की यापुढे आता विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. तशी खासदारही माझ्या परिवारामध्ये आहे, त्यामुळे आता खासदारकीची निवडणूक मी लढवणार नाही. आणि मग छोट्या छोट्या निवडणुका ज्या आहेत त्या लढवण्याच्या संदर्भामध्ये बँक असेल, अन्य असेल, त्यामध्ये मी आहेच ऑलरेडी निवडून आलेला, त्यामुळे परत त्या संदर्भामध्ये आज तरी विचार करण्याचा प्रश्न नाही आहे. म्हणजे राजकीय संन्यास? मी राजकीय संन्यास घेणार नाही मरेपर्यंत. उद्या लोकसभेसाठी मतदान आहे आणि हे मतदान आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या देशाच्या वर नेतृत्व कुणाचं असावं, हा देश कोणी चालवावा, यासाठीचं हे मतदान आहे. आणि त्यामध्ये गेले 10 वर्ष आदरणीय नरेंद्र मोदींनी या ठिकाणी या देशाचं पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे आणि या कामाच्या माध्यमातून देशामध्ये अनेक विकासाच्या योजना आल्या, रस्त्यांच्या आल्या, पिण्याच्या पाण्याच्या जलजीवन योजना आली, रेल्वेचं रुंदीकरण, रेल्वेचं सौंदर्यीकरण, तसं नवीन रेल्वे दुरांतो असतील, राजधानी एक्सप्रेस असेल, मेमू रेल्वे असतील, अशा अनेक रेल्वेंच्या सुविधा आपल्याकडे निर्माण झाल्या, संरक्षणाच्या व्यवस्था मजबूत झाल्या. अशा अनेक गोष्टींचा परिणाम म्हणून या देश एक वेगानं विकासाच्या दिशेनं वाटचाल करतो आहे. म्हणून या निवडणुकींमध्ये नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार यावं आणि या लोकसभा क्षेत्रामध्ये तिसऱ्यांदा आरक्षताईंना भारतीय जनता पार्टीने संधी दिलेली आहे, त्यामुळे तिसऱ्यांदा तिला चांगलं काम केलेलं आहे त्यांनी आणि म्हणून त्यांना विजयी करावं असंही या निमित्ताने मी आवाहन करणार आहे. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.